विधान परिषद में लक्ष्यवेधी के जरिए समान नागरिक संहिता का मुद्दा उठाया गया। विधायक परिणय फुके ने महाराष्ट्र में उत्तराखंड की तर्ज पर यह कानून लागू करने की जोरदार मांग की है। धन्यवाद सभापती महोदय। या अत्यंत पवित्र सभागृहात महाराष्ट्र धर्मांतरण विधेयक 2026 च्या समर्थनात मी उभा आहे आणि हा जो कायदा आहे हे जे बिल आलं टू प्रोव्हाइड फॉर प्रोटेक्शन ऑफ राइट टू फ्रीडम ऑफ रिलीजन अँड प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्वर्शन फ्रॉम वन रिलीजन टू अनदर रिलीजन अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेंशियल देअर टू या संदर्भात हे विधेयक आपल्या राज्याची संस्कृती असणार परंपरा आणि सामाजिक एकता जपण्यासाठी उचललेलं एक ऐतिहासिक पाऊल आहे। हे विधेयक केवळ एक कायद्याचे चौकटी निर्माण करत नाही तर ती राज्याच्या बहुसंख्यक हिंदू समाज जो आहे त्यांचा जो प्रगती जो अनेक वर्षापासून जो संघर्ष आहे आणि आक्रोश आहे याची एक कायदेशीर प्रतिबंधच्या माध्यमातून एक प्रतिबिंब केलं जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात लव जिहाद आणि सक्तीचे धर्मांतरण घटनेची ज्या घटना आहे तिची सामाजिक व्यवस्था बिघडलेली आहे, ज्याला पायबंद घालण्यासाठी आमच्या या हिंदूवादी सरकारने हे कठोर पाऊल उचललेलं आहे। अनेक लोकांनी अनेक विषय याच्यामध्ये बोलले। खरं म्हटलं तर हिंदू सनातन धर्म हा जगातील अत्यंत प्राचीन आणि मला असं वाटतं की सर्वात जुना धर्म आहे। या धर्माचा हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि कधी या धर्माने कोणत्याही इतर म्हणजे या जगात कुठे दुसऱ्या देशावर आक्रमण केलं नाही किंवा आपला धर्म वाढला पाहिजे म्हणून आपल्या देशाच्या बाहेर जाऊन कोणावर आपला धर्म लादला सुद्धा नाही। अनेक लोकांनी आपल्या देशावर अतिक्रमण केलं, त्यांचा धर्म लादण्याचा आपल्यावर प्रयत्न केला। मुघल काळात तलवारीच्या जोरावर हिंदूंचे प्रचंड प्रमाणावर सक्तीचे धर्मांतर करण्यात आले। गोव्यात पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला। टिपू सुलतानने दक्षिण भारतात हजारो हिंदूंचे कत्ल करून महिलांना सक्तीचे धर्मांतरण करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं धर्मांतर रोखण्याकरता जे जे लोक बाटले होते त्यांना परत आपल्या धर्मात आणण्याचं काम केलं। परत घर वापसीचं काम छत्रपती शिवाजी महाराज असताना सुरू झालं। छत्रपती संभाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्याकरता त्यांना जाळ्यात अडकवलं, त्यांच्यावर अनेक अत्याचार केले। हिंदू धर्म सन्मानासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कुठेही त्यांना झुकले नाही आणि 40 दिवस या मुघलांनी त्यांच्यावर अमानुष्य यातना भोग दिल्या पण तरी त्यांनी आपल्या धर्माला कुठेही सोडलं नाही। आणि आपण हा हिंदू धर्म हा सर्वात या जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि आम्ही नेहमी वसुधैव कुटुंबकम या भावनेने सर्व आक्रमण आपण पचवली आणि आपली मूळ ओळख ही आपण जिवंत ठेवली। आता हिंदू धर्मावर एक मोठे संकट उभे झालेले आहे आणि धर्मांतरण आमिष दाखवून फसवणूक करून बळजबरीने मोठ्या प्रमाणात आजही या देशामध्ये सुरू आहे, या राज्यामध्ये सुरू आहे। हिंदू धर्माचा उदारता आणि सहिष्णुता याचा गैरफायदा घेऊन समाजातील दुर्बल घटक जे आहे त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा धर्मांतर करण्याचं काम या देशात आणि राज्यात सुरू आहे। विशेष करून ग्रामीण भागात असणार, आदिवासी भागांमध्ये असणार, तिथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर आज केले जाते। भारताच्या संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कलम 25 अंतर्गत हे जे धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे श्रद्धापुरते, म्हणजे तुम्ही कोणत्या देवाला मानणार, तुम्ही कोणत्या पूजा अर्चना पद्धत वापरणार आणि हे फक्त तुमच्या श्रद्धेपुरती मर्यादित आहे। ते दुसऱ्याला आमिष दाखवून विकत घेता येणार नाही किंवा तुमचं धर्मांतरण करता येणार नाही असं संविधानामध्ये स्पष्ट नमूद आहे। हा कायदा जो आज आलेला आहे हा जो विरोधक ज्या प्रकारे त्याचं चित्र करतात आहे की कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याकरता हा कायदा आणलेला आहे, तर हा कुणाला टार्गेट करण्याकरता नाही
तो जो बहुसंख्यक हिंदू समाज आहे, विशेष करून आमच्या ज्या मुली आहे, त्यांना कुठेतरी या लव जिहाद सारख्या ज्या नवीन जे आता विदेशी षडयंत्र आहे त्या याच्यातनं फसण्यापासून वाचवण्याचं याच्यामध्ये आणि त्यांच्यावर म्हणजे बळजबरी होण्यापासून रोखण्याचं काम. भाई जगताप इथे बसलेले आहेत आणि त्यांनी अनेक उदाहरणं दिले. चांगलं 1 तासाचं भाषण दिलं, मी पूर्ण ऐकलं. आणि त्यांनी मला भाई जगतापांचं भाषण ऐकून आणि मग तुमच्या वाकावर सगळे जे बसलेले होते आणि तुमची मग मी यादी काढली तुमच्या सर्व आमदारांची, तर मला भाई जगतापांचं पाहून असं वाटलं, मनी नाही भाव आणि अल्लाह मला पाव. अल्लाह म्हणजे मुस्लिमांच्या मतासाठी जे मागच्या 70 वर्षापासून काँग्रेसने जे राजकारण केले, जे इथे 1-1 तास जे भाषणं देऊन जे कुठेतरी बाहेर मुस्लिमांना हे सांगणे की आम्ही तुमचे किती केवारी आहे, आणि भाई वगैरे तर ठीक आहे, किमान खुला विरोध तरी केला तरी त्यांचंही मानतो की त्यांनी खुलं समर्थन केलं की आम्ही हिंदूंच्या विरोधात, आम्ही मुसलमानसोबत आहे, आम्हाला काही म्हणणं नाही. पण हे जे ओ प्रसादजी डिस्टर्ब नको करू. पण हे जे आमचे उभाटावाले जे मित्र आहे, परब साहेब, नवरोबा कुंजोबा, आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी बचे मेरे साथ आओ, या प्रकारची यांची जी भूमिका आहे, हा शोले पिक्चर सारखी, आणि म्हणून यांची ही अवस्था आहे. नाही धड हिंदुत्ववादी आहे, नाही धड काँग्रेसवादी आहे. हे मधातले लटकलेले लोक इथे शिल्लक आहेत, त्रिशंकू. आणि म्हणून हे इथे म्हणतात की आम्ही या कायद्याला समर्थन देतो, आणि तिकडे सांगतात की या कायद्यामध्ये काय काय चुका आहे, या कायदा का चुकीचा आहे, याच्यामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजे. या कायद्याची धार कमी करण्याचाच प्रयत्न हे उभाटाचे आमदार इथे करतात. आता भाईंना मी म्हणत होतो की एक वोट बँकसाठी इथे मोठे मोठे भाषणं द्यायचे, पण कृतीतनं असं कुठे दिसत नाही तुमच्या. कारण आधी मी ज्यावेळेस 2016 मध्ये या सभागृहात आलो होतो तर मला अनेक तुमच्या बाकांवरती मोठ्या प्रमाणात मुस्लिम चेहरे दिसले.